नमस्कार, मी शंकर डावरे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो DS किचनमध्ये. मी शंकर डावरे तुमचं पुन्हा एकदा DS किचनमध्ये स्वागत करत आहोत. आज आपण करणार आहे सोयाबीनची भाजी, ग्रेव्ही टाईप. तर बघा, मी सोयाबीन हे शिजवून घेतलेले. कोथिंबीर घेतली आपण अर्धी, एक कांदा घेतला, अर्धा टोमॅटो घेतला आणि अद्रक लसूण पेस्ट घेतली. गरम मसाला आहे, कढीपत्ता आहे, गोडा मसाला आहे, हळद आहे, कांदा मसाला आहे, जिरं मोहरी आहे, लाल तिखट आहे. चला तर मग आपण आता रेसिपीला सुरुवात करूयात. 1.5 पळी तेल टाकूयात आपण ह्याच्यामध्ये, 1 पळी आणि अर्ध. आता आपण हे टाकूयात कढीपत्ता, थोडस जिरं मोहरी, थोडस हिंग, आता टाकूयात कांदा, चांगलं भाजून घेऊयात. आपण हे टाकूयात टोमॅटो आणि अद्रक लसूण पेस्ट. चांगलं मिक्स करून घेऊ. टाकूयात मीठ चवीनुसार. मीठ टाकलं ना, थोडा कांदा लवकर भाजून येतो. आता आपण टाकूयात हे सगळे मसाले. गरम मसाला, गोडा मसाला, चवीपुरती हळद, लाल तिखट, कांदा मसाला 1 चमचा. मिक्स करून घेऊया ते. आता मी थोडं सोयाबीनचं पाणी टाकतो. सगळं मिक्स करून घेऊ. आपण ह्याच्यात टाकूयात हे सोयाबीन. हे सगळं मिक्स करून घेऊयात. एकदम मस्त नॉनव्हेज टाईपच भाजी होती ही पण. एकदा ट्राय करून बघा, भाताबरोबर छान लागते ही. भात आणि अशी ड्राय भाजी सोयाबीनची. तुम्ही पण करा आणि मला कमेंट मध्ये सांगा कशी झाली. आपली सोयाबीनची भाजी रेडी आहे. एकदम सोप्या पद्धतीने केलेली आहे, झटपट होणारी. तुम्ही पण ट्राय करा आणि मला सांगा. सेम नॉनव्हेज टाईप दिसते भाजी. तुम्ही पण ट्राय करा आणि कमेंट मध्ये मला सांगा. भेटूया पुढच्या रेसिपीला.